श्री स्वामी समर्थ. जया एकादशी आणि गुरुवार दुर्मिळ योग. प्रत्येकच आईने आपल्या मुलावरून ओवाळून टाका ही एक वस्तू. मुलांवर संकट विघ्न येणार नाही. अभ्यासात नोकरीत होईल जोरदार प्रगती. नमस्कार माता भगिनींनो, आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं, त्याला आयुष्यात कधीच कशाची कमतरता भासू नये आणि त्याच्यावर येणारी सगळी संकटं आपण स्वतः झेलू शकू असं प्रत्येक आईला वाटत असतं. पण कधी कधी मुलांच्या प्रगतीत अचानक अडथळे येतात. अभ्यास असूनही यश मिळत नाही, नोकरीत बढती मिळत नाही किंवा मुलं सतत आजारी पडतात. याला आपण नजर लागणे किंवा ग्रहांची पीडा म्हणतो. पण लक्ष देऊन ऐका, यावर्षीची जया एकादशी ही साधीसुधी नाही. गुरुवारी आलेली ही एकादशी एक असा महासंयोग घेऊन आली आहे जो तुमच्या मुलांचं नशीब रातोरात बदलू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका गुप्त वस्तूविषयी सांगणार आहे जी फक्त एकदा मुलावरून ओवाळून टाकली तर त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न कायमची नष्ट होईल. ती वस्तू काय आहे, ती कशी ओवाळायची याचा उलगडा मी या व्हिडिओच्या शेवटी करणार आहे, कारण त्या वस्तूचा प्रभाव इतका शक्तिशाली आहे की ती वापरण्याची पद्धत चुकली तर फळ मिळत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. जया एकादशीचे महत्त्व आणि गुरुवारचा विशेष योग सांगते, ऐका. जया एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे तर पिशाच्य योनीतून मुक्ती देणारी आणि प्रगतीचे दरवाजे उघडणारी तिथी. यापूर्वी ही एकादशी गुरुवारी आली आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु हा ग्रह सुख, संपत्ती, ज्ञान आणि मुलांच्या प्रगतीचा कारक मानला जातो. ज्या मुलांच्या कुंडलीत गुरु कमकुवत असतो किंवा त्यांच्यावर राहू केतूची दृष्टी असते त्यांना बुद्धी असूनही यश मिळत नाही. असा मुलांसाठी हा गुरुवारचा दुर्मिळ योग म्हणजे सुवर्णसंधी आहे. आजच्या दिवशी मातांनी आपल्या मुलांसाठी केलेला एक छोटासा उपाय त्यांना जगाच्या पाठीवर कुठेही अपयशी होऊ देणार नाही. मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे आणि त्यामागची कारणे सांगते, ऐका. अनेक आया तक्रार करतात की माझा मुलगा हुशार आहे पण परीक्षेत विसरतो किंवा माझ्या मुलाचा चांगली नोकरी मिळत नाही. याचं कारण फक्त मेहनत कमी पडते हे नसतं. कधीकधी घरातील वास्तुदोष, बाहेरची बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा मुलांच्या प्रगतीला खीळ घालते. शास्त्र सांगतं की आईच्या हातामध्ये एक अशी शक्ती असते जी मुलाचं नशीब पुसून पुन्हा लिहू शकते. म्हणूनच आज आपण त्या विशिष्ट वस्तूचा प्रयोग पाहणार आहोत. व्हिडिओत पुढे जाण्याआधी मी तुम्हाला मुलांच्या आणि पतीच्या प्रगतीसाठी करावेत असे जया एकादशीचे 10 उपाय सांगत आहे, ते आवर्जून बघाच. जया एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मुलांचे करिअर, त्यांचे उत्तम आरोग्य आणि पतीच्या प्रगतीसाठी तुम्ही खालील 10 प्रभावी उपाय करू शकता. हे उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख समृद्धी येते. जया एकादशीला मुलांच्या आणि पतीच्या प्रगतीसाठी 10 विशेष उपाय सांगते, ऐका. 1. पिवळ्या फुलांचा अर्पण. जया एकादशीला भगवान विष्णूंना 108 पिवळी फुले अर्पण करा. अर्पण करताना मुलांचे किंवा पतीचे नाव मनात घ्यावे. यामुळे त्यांच्या कामातील अडथळे दूर होतात. 2. केसराचा तिलक. या दिवशी विष्णूच्या मूर्तीला लावलेला केसराचे तिलक मुलांच्या आणि पतीच्या कपाळावर लावा. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि करिअरमध्ये यश मिळते. 3. पिंपळाच्या झाडाची पूजा. पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात
प्रगती हवी असेल तर जया एकादशीला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा. पिंपळात विष्णूचा वास असतो, यामुळे आर्थिक अडचण दूर होते. 4. तुळशीची विशेष प्रार्थना. संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावून तुळशीला 11 प्रदक्षिणा घाला. यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. यामुळे घरातील कर्ता पुरुष आणि मुलांचे रक्षण होते. 5. गायत्री मंत्राचा जप. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल तर आईने मुलांसोबत बसून 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. एकादशीच्या दिवशी गायत्री मंत्राचा जप केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. 6. पिवळ्या वस्तूचे दान. जया एकादशीला पिवळी फुले, पिवळी धान्य किंवा पिवळे वस्त्र गरजूंना दान करा. हे दान पती आणि मुलांच्या नावाने केल्यास त्यांना दुर्मिळ योगाचे विशेष फळ मिळते. 7. विष्णू सहस्त्रनामाचे पठण. घरातील सुख शांतीसाठी आणि पतीच्या आरोग्यासाठी या दिवशी घरात विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा किंवा मोबाईलवर लावा. याचा लहरींनी घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 8. गाईला गूळ पोळी खायला घालणे. एकादशीच्या दिवशी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला. यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात. विशेषतः नोकरी शोधणाऱ्या मुलांसाठी हा उपाय अतिशय फलदायी आहे. 9. दक्षिणवर्ती शंखाची पूजा. जर तुमच्याकडे दक्षिणवर्ती शंख असेल तर त्यात पाणी भरून त्याचे विष्णूंचा अभिषेक करा आणि ते तीर्थ घरातील सर्वांना प्यायला द्या. यामुळे घरातील लोकांचे आरोग्य उत्तम राहते. 10. संकल्प सोडून प्रार्थना. एकादशीच्या दिवशी सकाळी हातात पाणी आणि थोडे अक्षता घेऊन मुलांचे नाव किंवा पतीचे नाव उच्चारून त्यांच्या यशासाठी संकल्प सोडा आणि ते पाणी विष्णूंच्या चरणापाशी अर्पण करा. हे उपाय करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा असू द्या. एकादशीच्या दिवशी घरात कांदा लसूण वर्ज ठेवा आणि सात्विक वातावरण राखा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता वेळ आलेली आहे आपल्या मुख्य उपायाची आणि हा उपाय जो मी तुम्हाला सांगते आवर्जून बघा आणि करा सुद्धा. उपाय करण्याची वेळ आणि पूर्वतयारी सांगते, लक्ष देऊन ऐका. हा उपाय तुम्हाला जया एकादशीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी करायचा आहे. वेळेचे बंधन अत्यंत महत्त्वाचे आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजेच प्रदोष काळात केल्यास त्याचे फळ 10 पटीने जास्त मिळते. उपाय करण्यापूर्वी स्वतः स्वच्छ असावे. मनात मुलाप्रती पूर्ण श्रद्धा आणि देवावर विश्वास असावा. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका आणि कुणालाही तो सांगू नका. सांगितल्यास त्याचा प्रभाव कमी होतो. तो गुप्त उपाय आणि त्या वस्तूचा नाव सांगते, ऐका. आता आपण वळूया त्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे. ती एक वस्तू कोणती आहे जी तुम्हाला तुमच्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे. ती चमत्कारिक वस्तू आहे पिवळी मोहरी आणि एक जुनं लोखंड खिळा. हो, तुम्ही बरोबर ऐकलाय. शास्त्रानुसार पिवळी मोहरी ही नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते आणि लोखंडी खिळा हा शनी राहूच्या दोषांना शांत करतो. कसा करायचा उपाय? कृती सांगते, नीट समजून घ्या. 1. आपल्या उजव्या हाताच्या मुठीत एक चिमूटभर, लक्ष देऊन ऐका. आपल्या उजव्या हाताच्या मुठीत एक चिमूटभर पिवळी मोहरी आणि एक छोटं लोखंडी खिळा घ्या. मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवा किंवा उभे करा. मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ही मूठ ओवाळा. ओवाळताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या कुलदेवतेचा जप करा. ओवाळून झाल्यानंतर ही मोहरी आणि खिळा घराबाहेर नेऊन एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा कचऱ्याच्या कुंडीत टाका. मागे वळून पाहू नका. या उपायामुळे मुलाच्या शरीराभोवती असलेले नकारात्मक वलय स्वच्छ होतं आणि बुद्धीचे तसेच
नशिबाचे दरवाजे उघडतात. मातांनो, श्रद्धा ठेवून हा उपाय करून पहा. जया एकादशीचा हा मुहूर्त चुकू नका. तुमच्या मुलाच्या डोळ्यातील चमक आणि त्याच्या प्रगतीचा वेग पाहून तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल. मुलांच्या शिक्षणात, नोकरीत आणि आरोग्यात होणारा बदल तुम्हाला काही दिवसातच जाणवेल. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांमध्ये आणि मित्र-मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून कोणा एका मुलाचं भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.